परळीमधील कापूस उत्पादक शेतकरी जे आहेत ते मोठ्या अडचणीमध्ये आहेत. यावर्षी जुलैच्या अंतिम टप्प्यामध्ये पेरणी झाली आणि आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणामध्ये उत्पन्न निघालंय आणि त्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत किसान सभेचे नेते अजय बुरांडे आहेत, शेतकरी आहेत आणि या कापूस उत्पादक शेतकऱ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. यावर्षी कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीमध्ये आहे. काय तुम्हाला वाटतं या विषयावर? खरं म्हणजे माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून आपण जो कापूस उत्पादकांचा प्रश्न हा चव्हाट्यावरती आणतायत याबद्दल पहिल्यांदा खरं म्हणजे आपल्या चॅनलचं आणि आपलं खूप खूप अभिनंदन. मुळात बीड जिल्ह्याची एकूण नैसर्गिक परिस्थिती जर आपण बघितली तर नगदी पिकापैकी प्रामुख्यानं असणारं बहुसंख्य भागामध्ये बीड जिल्ह्यामधलं घेतलं जाणारं कापूस हे एक पीक आहे. त्यानंतर सोयाबीन आणि त्यानंतर ऊसाचा भाग आहे. मुळात कोरडवाहू भागामध्ये जे पीक प्राधान्यानं घेतलं जातं ते कापूस पीक आहे आणि हे आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे यावर्षी मेमध्ये झालेली अतिवृष्टी, नंतर झालेला पावसाचा खंड आणि पुन्हा झालेली पावसांची अतिवृष्टी या सगळ्या पार्श्वभूमीवर या पिकामध्ये शेतकऱ्यांनी केलेला खर्च, उत्पादनासाठी झालेला उत्पादन खर्च आणि आता उत्पादन जे काही पदरामध्ये शेतकऱ्यांच्या पडलेला आहे हाच एकूण संपूर्ण भाग हा शेतकऱ्यांसाठी प्रचंड चिंतेचा झालेला आहे. जे उत्पादन झालेला कापूस आहे तो सुद्धा जेव्हा आम्ही विक्रीसाठी घेऊन चाललेलो आहे त्यावेळेस आधीच निसर्गानं आम्हाला जे काही मारलेलं आहे त्याहीपेक्षा जास्त ह्या सरकारनं हमीभावाची खरेदी केंद्रासाठी टाकलेल्या अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या प्रचंड आम्हाला मारक आणि जाचक ठरू लागलेल्या आहेत. जो या नैसर्गिक आपत्तीमधून सुद्धा जो कापूस आम्ही पिकवला आहे तो किमान सरकारने जो 8,100 रुपये जो हमीभाव घोषित केला आहे तो तरी आमच्या पदरात पडावा यासाठीच्या प्रयत्नासाठी प्रचंड पराकाष्ठा करून सुद्धा बहुसंख्य शेतकऱ्यांना याच्यापासून वंचित ठेवलं जात आहे. ही बाब खऱ्या अर्थानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रचंड त्रासदायक सुरू झालेली आहे. आता खरं तर जूनमध्ये काही शेतकऱ्यांनी जी कापूस लागवड केली होती याचा कुठंतरी थोड्याफार प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना फायदा आहे की काही तोटाच आहे? नाही, कसं आहे, नक्कीच उशिरा लावलेल्या कापूस जो लावला शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये तर मोठं नुकसान आहे. परंतु ज्यांनी जूनमध्ये लावला त्यांना सुद्धा जो कापूस उत्पादित त्यांनी केलेला आहे तो जेव्हा खरेदी केंद्रावर घेऊन जात आहेत त्यावेळेस तिथं सुद्धा जी आर्द्रता दाखवली चाललेली आहे ती आर्द्रता सुद्धा शेतकऱ्यांचाच कापूस व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर त्यांची आर्द्रता वेगळी दाखवली जाते आणि खराखुरा शेतकरी जेव्हा केंद्रावर या महत् प्रयत्नामधून जेव्हा एखादा जातो त्यावेळेस त्याला 700-800 700-600चा पुढचा भावसुद्धा त्याच्या पदरात पडत नाही आहे. मुळात जे काही 4-5% शेतकरी प्रयत्न करतायत त्यांनासुद्धा स्लॉट मिळत नाही आहे, त्यांचीसुद्धा नोंदणी होत नाही आहे. व्यापारी आणि पणनचे अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती यांची जी सांगड चाललेली आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांच्याच कापसाला प्राधान्य दिलं जात आहे आणि तो सुद्धा हा कापूस त्यांना लावलेल्या अटी आणि शर्ती वेगळ्या, नियम वेगळे आणि खऱ्याखुऱ्या शेतकऱ्याला लावणाऱ्या वेगळ्या आहेत. याच्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट होती आहे. खरं तर यामध्ये जे अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीचा तोटा वगैरे काही झाला शेतकऱ्यांना? नक्कीच, म्हणजे अतिवृष्टीमध्ये तर नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे जे सरकारने सुद्धा अधिकृतपणे कळवलेलं आहे. आत्तासुद्धा हे कापूस उत्पादक शेतकरी आता आपल्याला ऐकला असेल की यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त उत्पादनामध्ये घट झाली आहे कापसामध्ये सुद्धा. ही वस्तुस्थिती आहे, त्याच्याबद्दल दुमतच नाही आहे. पण एका बाजूला ती झालेलं नुकसान ते किमान या हमीभावामध्ये तरी काही प्रमाणामध्ये भरून येईल अशी अपेक्षा होती. खरं तर आत्ताच्या विद्यमान सरकारने ज्या घोषणा केलेल्या होत्या की ज्या संदर्भामध्ये विद्यमान मुख्यमंत्री असतील, विद्यमान मंत्री महोदय असतील, ह्यांनी जी दिंडी काढून मागणी केली होती की कापसाला 12,000 रुपये क्विंटल भाव द्या, सोयाबीनला 8,000 रुपये भाव द्या, हा भाव तर दूरच राहिला. परंतु जो तुम्ही हमीभावामध्ये निश्चित केला उत्पादन खर्चावर आधारित, जो खरा खोटा बाजूला राहू द्या, तो सुद्धा शेतकऱ्याला जर मिळाला असता तर किमान उत्पादन खर्च त्यांच्या पदरामध्ये पडला असता. परंतु तोही पडत नाही आहे. आज एवढ्या मेहनतीतून पिकवलेला कापूस 7,200च्या पुढं जायला तयार नाही आहे शेतकऱ्यांचा. ही खरी खंत आहे. अतिवृष्टीचं जे काही अनुदान मिळालंय शेतकऱ्यांना त्याच्यामधून शेतकऱ्याला कुठंतरी उभारी मिळाली असं वाटतं? खरं म्हणजे तो जो अतिवृष्टीच्या अनुदानाचा भाग आहे हा अनुदानाचा भाग खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या नुकसानीला किंचितही म्हणजे हे बसणारा नाही आहे. नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे
आत्ताच सुरेशराव सांगू लागले किंवा 50% कापूस उत्पादनात घट झालेली आहे. बरोबर आहे. शेती आमची वाहून आणि खरडून गेलेली आहे. त्या दुरुस्तीसाठीच्या 10-5% सुद्धा त्या पैशाचा उपयोग झाला नाही. उत्पादनातला झालेला घाटा तर फार दूरची गोष्ट आहे. ही वरवरची मलमपट्टी आहे. अशा मदतीनं फार काही शेतकरी उभा राहण्यासाठी त्याची मदत होईल असं वाटत नाही आहे. कालच्या अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय मिळालं असं वाटतं तुम्हाला? खरं म्हणजे अपेक्षित असं होतं की या अतिवृष्टीच्या धर्तीवरती हे सरकार शेतकऱ्यांना एक सस्टेनेबल शाश्वत अशा प्रकारची मदत करेल. ही जी हमीभावाची केंद्र आहेत ती मोठ्या क्षमतेनं सुरू करेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना जी मदत जाणार आहे ती खरेदी केंद्राच्या माध्यमातून जाणार आहे. म्हणून सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, ही सगळी नगदी पिकं जी आहेत त्यांना या नुकसानीच्या धर्तीवरती, अतिवृष्टीच्या धर्तीवरती शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा देण्यासाठीचे निर्णय सरकार घेईल असं अपेक्षित होतं. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य भूमिका ही शेतकऱ्यांना मोठ्या पदरात कशी पडेल या संदर्भामधली भूमिका सरकार घेईल आणि त्या पद्धतीची कार्यवाही करेल अशी अपेक्षा खरं म्हणजे या राज्यातली जनता सरकारकडून अपेक्षा व्यक्त करते. खरं तर मोठ्या प्रमाणात यावर्षी म्हणजे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आहेत. मात्र पुढल्या वर्षी लागवडी कमी प्रमाणामध्ये होतील. मात्र शेतकरी टिकला पाहिजे या उत्पादनामध्ये, याच्यासाठी सरकारनं काय करायला पाहिजे? नाही, मुळात हे सरकार या देशातल्या शेतकऱ्यांच्या हितापेक्षा या देशामध्ये असणाऱ्या व्यापाऱ्यांचं हित बघतं की काय असं चित्र या आयात निर्यात धोरणामधून स्पष्ट झालेलं आहे. कमी प्रमाणात पिकलेला कापूस, कमी प्रमाणात पिकलेलं सोयाबीन असताना सुद्धा सोयाबीन आणि कापूस आयात करणं आणि या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं भाव पाडणं आणि त्यातले त्यात थोडा आधार असणारं जे आधारभूत हमी भावाची केंद्र आहेत ते सुद्धा पूर्ण क्षमतेनं चालू न करणं, एकूणच सरकारचं धोरण शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालाला उत्पादन खर्चा एवढी सुद्धा किंमत कशी मिळणार नाही या दृष्टीनं प्रयत्न करतं की काय अशा प्रकारची धोरणं आणि भूमिका देशातल्या आणि राज्यातल्या सरकारची दिसून येत आहेत. म्हणून हे सरकार शेतकरी विरोधीच भूमिका घेत आहे. याबद्दलचं निश्चित मत आता शेतकऱ्यांचं झालेलं आहे. एक शेवटचा प्रश्न, आतापर्यंत बरेच सरकार जे आहेत ते होऊन गेले, मात्र कोणत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीचा फायदा झाला किंवा दिलासा मिळाला, हमीभाव चांगल्या पद्धतीचा मिळाला, असं काही तुम्ही सांगू शकाल? नाही, मुळात सरकार या पक्षाचं का त्या पक्षाचं, परंतु ही सरकारं जी आहेत ही सरकारं या देशातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांपेक्षा ज्यांच्या फंडावरती आपलं सरकार आणि आपला पक्ष चालतो त्याच व्यापाऱ्यांचं, उद्योगपत्यांचं हित कशामध्ये आहे ही बघणारी सरकार आणि पक्ष या देशामध्ये बहुसंख्य काळ सत्तेमध्ये राहिलेली आहेत. आणि म्हणून तरी पण आयात निर्यात धोरणाच्या बाबतीमध्ये ज्या भूमिका काही प्रमाणामध्ये सरकार घ्यायचं ती भूमिकासुद्धा हे विद्यमान सरकार घेताना दिसून येत नाही आहे. आणि म्हणून ही लढाई या सरकारच्या त्या पक्षाच्या विरोधातली नाही आहे. एकूण शेतकरी विरोधी जी धोरणं ही सगळी भांडवली पक्ष घेत आहेत, जी उद्योगपत्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या फंडांवरती चालत आहेत, ही सरकारं कधीही शेतकऱ्याचं हित करू शकत नाहीत अशी भूमिका किसान सभेची आहे. मनामध्ये जे आहे ते अजय बुरांडे यांनी चळवळीमध्ये काम केलेलं आहे आणि काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, बीड, परळी.